संध्याकाळी जाऊ नाही आता पाहिजे. अगं आत्ताच घेऊन येऊ, संध्याकाळचं काय संपून जातो सगळा बाजार. थांबा ना गुड्डे, तू ब्लॉक का केलंय मला? ब्लॉक काढ ना आधी. हा काढते मी. हा कोण आहे? पण काढीन ना ब्लॉग. हा काढ. आणि तू असं इग्नोर का करायला लागली? मला कळलंय तुझं लग्न जमीत येतं, तू मला असं त्याच्यामुळे ब्लॉक केलंय का? ठीक आहे नंतर बोलू, तू आताच आहे आपण नंतर काय बोलू? कळू दे की काय प्रकार काय हा? प्रकार काय आहे हे बघा. कोण आहे तू? काय नाव काय तुझं? काय नितीन नाव आहे माझं. हा मग हे असं रस्त्यात अडवायची पद्धत असते का? याला अडवणं म्हणतात का? गाडी अडवी घातली का तुम्हाला? मी फक्त बोललो. नाही पण आता चाललोय आम्ही, मग मध्येच रस्त्यात काय आहे? आधी विचारा ना ती कोण आहे, मी कोण आहे, तिला सांगा की. काही नाही, मैत्रिणीचा भाऊ आहे. गुड्डे खोटं कशाला बोलती? हे बघ, आमचं 2-3 वर्षापासून प्रेम आहे आणि अचानक तुमच्या घरच्यांनी लग्न जमायला चालू केलं आणि मग हिने डायरेक्ट मला ब्लॉकच केलंय. अरे बाई काय आहे? त्याच्यामुळे तू म्हणत होती काय मला लग्न नाही करायचं एवढ्या लवकर? ताई आमचं 4 वर्षापासून प्रेम आहे एकमेकावर. 4 वर्ष का 2-3 वर्ष ते फिक्स करा आधी. फिक्स काय? काय एक तारीख सांगायची, लिहून द्यायची तारीख? तारीख म्हणजे हिचं काय वाटतच नाही तारीख. वाटत नाही. हे बघा तुमच्या घरच्यांना समजून सांगा, मी असं काय लग्न होऊन देणार नाही. मी इतके दिवस आम्ही काय बोललेली ही का गुड्डे, कळत नाही का? अरे पण मी नाही आता करू शकत लग्न. कस काय नाही करू शकत लग्न? माझे घरचे नाही म्हणते. इतके दिवस बोललेलं, ही चॅटिंग सुद्धा आहे माझ्याकडं, फोटो आहेत आम्ही सोबत भेटलेलो. उगं बोलायला भाग पाडू नका मला, मी लग्न होऊन देणार नाही. काय धमकी बिमकी देतो? धमकी नाही म्हणे त्याला, प्रेमाने समजून सांगतोय. धमकी कशाला म्हणतात नाही, लग्नात येऊन काय केलं तर मग धमकी म्हणायचं त्याला. मग बोलायची एक पद्धत असती, लग्नच होऊन देणार नाही. मी असं म्हणलो नाही, मी काठाला येत नाही. गुड्डे तू हो का, मला तुमच्याशी काय वाद घालायचं नाही. माझं आणि हिचं बोल नाही. ती काय एकटी भेटत नाही, एकटी इकून तिकून आली समोर तर तू ब्लॉक काढ मला. आपण काय असेल ते समोर बोलू. बरं बोलू नंतर. तुझं आहे आता जा. म्हणजे तू असं येड्यावरून करू नको. लग्न करायला लागली म्हणजे अनोळखी पोरावर कसं काय लग्न करते तू? इतके दिवस आपण फोनवर बोललो, आपण काय काय विचार केले हा, आणि तू असं सरळ सरळ लग्न करायला लागली. एवढं वाईट नाही मी. नाही वाईट नाही, मग तू करतो काय काम धंदा? काय करतो तू? मी मला बोलवा ना रितशीर, मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो. मी सगळं सांगतो. तुम्हाला पटलं तर आमच्या घरी येऊन बघा. तुम्ही परस्पर लग्न दुसऱ्यापेक्षा मला बघ ना, तू सांग ना एकदा, धाडस कर की जरा घरी बोलायचं. अरे पण मला माहिती माझे घरचे लग्नासाठी होकार नाही देणार. तू धाडस करून विचारलं तर बोल ना. आपलं 3-4 वर्ष काय बोललो गुड्डे, असं करू नको. माझं काय होईन तुला विचार कर ना. आणि तुझं तरी काय होईन, दुसऱ्याच्या गळ्यात पडायचं लगेच. हे बघा तुमचं काय असेल ना ते घरच्यांपुढे या, मग तिकडं हे करा, मिटवा. हा तुम्ही कसं समजू? रस्त्यात अडून काय हे बोलू रस्त्यात अडवायचा विषयच नव्हता. तिने ब्लॉक केलं नसतं ना, मी येऊन सांगितलं असतं. आणि आमचं बोलणं हे का तुम्ही समजून झाले, तुमचं लग्न झालं, एखाद्याची तळमळ घ्या समजून. तुम्ही कोणता तरी पोराबर लग्न करायचंय तुम्हाला? सांगते मी, घरी या तुम्ही सरळ सरळ, तुझ्या घरच्यांना घेऊन घरी ये, मग तिकडं बोलू. हा ही असं रस्त्यात नको थांबवत जाऊ, लोक बघतात 4 माणसं नाव ठेवते. आणि इतके दिवस बोलायला असं डायरेक्ट म्हणू नको की मी लग्न नाही करू शकत. आणि आमकं काठा लिहू नको, मला भाग पाडू नको. बरं ठीक आहे, घरी विचारून बघू एकदा. ठीक आहे, विचारून नाही आणि सांगा समजून. सांगते मी, जातो. आणि तुला सांगतो बरं का, तुम्हाला म्हणतो हिने आत्तापर्यंत ना पळून जायपर्यंत तयारी दाखवली आणि अचानक असं इतकं काठा लिहून नाही करायचं. ती म्हणली जर घरच्यांनी नाही ऐकलं मी काही पण करायला तयार आहे. एवढं काय घेऊ नका. इतकं जर सुरुवातीला असतं ना तर मी मागाची केलं असतं, पण आता कसं असं करू नको. लग्न करायची मला तुझ्या बरं. मला अडवायचा हेतू नाही तुम्हाला. ब्लॉक काढ, मी फोन कर मला. चांगला असेल तर सांग ना घरच्यांना, कशाला नको ते उद्योग करून घ्यायचे. घरच्यांपुढं बोल 4 माणसांनी इथं रस्त्यात नाव ठेवण्यापेक्षा, बघितल्यापेक्षा. पण बाबा किती ओरडतील. आता असे राहिलेत का ओरडायचे. चल तू बोलू लागशील.